डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। मित्रो, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील 65 वर्षापैकी उणीपुरी 40 वर्षे बहिष्कृत समाजाच्या हितासाठी आणि त्याच्या कल्याणासाठी खर्च केलेली आहेत आणि त्यामुळेच बहिष्कृत समाजातील माणसं आज गावकुसा बाहेर असलेली माणसं गावात आली आणि माणूस म्हणून जगू लागली, वागू लागली, मानसन्मानाच्या नोकऱ्या करू लागली। हा जो बदल झालेला आहे तो अत्यंत कमी कालावधीत झालेला आहे। याबद्दल कृतज्ञता म्हणून आपण दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो। खूप आनंदाने साजरी करतो, उत्साहाने साजरी करतो। त्यासाठी गावोगावी मिरवणुका निघतात, शहरात गल्लीत सगळीकडे मिरवणुका निघतात। मग हे मिरवणुकांचं जे स्वरूप आहे आणि चित्र आहे ते बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याच्या सारखं आहे का असं आपल्याला वाटते का? वाटत नसेल तर मग ते बदलावं यासाठी आपल्याला काही करता येईल का? मिरवणुकीतील धांगडधिंगा हेडीस प्रकार आपल्याला टाळता आले पाहिजे आणि जगातील सिंबल ऑफ नॉलेज असलेल्या माणसाची, महामानवाची जयंती आपण साजरी करत आहोत। ती त्याच तोलामोलाची, लाख मोलाची असली पाहिजे। यासाठी आपण काही प्रयत्न केले पाहिजेत, काही सुधारणा केली पाहिजे असं आमच्या काही सिनियर मित्रांना वाटते। त्यामध्ये राजेंद्र गोनारकर असतील, नंदन नांगरे असतील, राजेश्वर पालमकर असतील, टी.डी. गायकवाड सर असतील, जे विचारी लोक आहेत, विवेकी लोक आहेत, त्यांना असं वाटलं आणि म्हणून मग आम्ही एक अशा पद्धतीनं पत्रक काढलं की त्या जयंती मंडळ असलेल्या लोकांना जयंती साजरी करण्यासाठी काही गाईडलाईन, काही सूचना देता येतील का, अशा पद्धतीने मग आम्ही प्रयत्न केला। त्यानुसार मग आम्ही एक पत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये काही सूचना अशा दिल्या की पहिल्यांदा डीजे हा प्रकार बंद करायचा। त्या डीजेमुळं, नाच गाण्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना खरी आपण अभिवादन करत नाही, उलट त्या उलट भांडणं होतात, धिंगाणे होतात, लहान लेकरं व आजारी माणसं यांच्या तब्येतीवर परिणाम होतात आणि त्याच्यातून साध्य काही होत नाही। म्हणून हा प्रकार बंद करायचा आणि पारंपरिक वाद्य वाजवून आपला आनंद साजरा करायचा। मिरवणुकीचं जे मांगल्य आहे, पावित्र्य आहे, ती टिकवण्याचा आपण प्रयत्न करायचा। असं पद्धतीच्या या सूचना आहेत। ही छोटी छोटी जी लेकरं असतात गल्लीमधील, वार्डातील, गावातील, मोहल्ल्यातील, या लेकरांच्या मध्ये काही कलागुण असतात। ते कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांच्यासाठी काही स्पर्धा घेता येतील का? चित्रकलेच्या स्पर्धा असतील, रांगोळीच्या स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, भाषण स्पर्धा असतील आणि मग या स्पर्धा घेतल्यानंतर त्यांना छोटं छोटं टोकन का होईना म्हणून असं एक प्रमाणपत्र आणि पुस्तकं देण्यात येतील। ही पुस्तकं आणि टोकन, प्रमाणपत्र जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीची बनवण्यात आलेली आहे, येणार आहे। तुमच्या सर्वांच्या सहभागानं त्या समितीतर्फे दिली जातील आणि या समितीमध्ये नांदेड जिल्ह्यातील, शहरातील, सगळ्या वार्डातील, गल्लीतील, विहार कमिटी, भीम जयंती मंडळ या सगळ्यांनाच आम्ही सामील करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि हे सामील होण्यासाठी आपण आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हावं। एक लिंक देण्यात येईल, त्या लिंकला ओपन करावं आणि आपला जो फॉर्मॅट आहे तो गुगल फॉर्ममध्ये भरून आपल्या विहाराची, जयंती मंडळाची, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची माहिती द्यावी, म्हणजे आम्हाला आपल्याशी संपर्क करायला अधिक सोपं जाईल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो।